बैलगाडा शर्यत क्षेत्र लहानपासून थोरापर्यंत अशी गर्दी जमते. म्हणजे या घडीला बैलगाडा शर्यत क्षेत्र हे सगळ्यांच्या गळ्यातला ताईत ठरलेला आहे. अखंड लोक त्या बैलगाडा शर्यत क्षेत्रात शर्यत बघण्यासाठी येत असतात आणि नवनवीन मालक बैल घेत असतात आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव करण्यासाठी. तर मंडळी असाच एक विषय आहे आणि तुम्हाला थंबनेलनुसार कळलं आपण कशावर बोलणार आहोत. तर मंडळी, परवा दिवशी 18 ऑगस्टला मराठवाड्यामध्ये महामहिम राज्यपाल केसरी हे मैदानाचं आयोजन झालं. त्या मैदानाला मराठवाड्यामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि मैदानाचं आयोजन हे फॉर्च्युनर विजेता लखनचे मालक सर्जेराव पाटील चव्हाण आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना छत्रपती संभाजीनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने झालं होतं. आणि याआधी मैदान त्यांनी त्याच फाटीवर 21 जूनला घेतलं होतं. तर त्या फाटीचं किंवा त्या लोकेशनचं त्या एरियाचं नाव आहे भांगसीमाता गड. खूप प्रशस्त असं मैदान झालं आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्या मैदानाला जवळजवळ 3.5 ते 4 लाख लोकांनी हजेरी नोंदवली आणि अफाट गर्दी झाली. जणू काही असं वाटलंच नाही की मैदान मराठवाडा खानदेश भागात आहे. पश्चिम महाराष्ट्रात जसं मैदानाला लोकांची गर्दी होती आणि प्रेक्षकांची गर्दी होती, एक जनसमुदाय अफाट एक लाट येते तशी त्या मैदानात आली होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मैदानाला, या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला बिंजोडचा बादशाह मथुर 1001 याची उपस्थिती लाभली होती आणि त्यावरूनही त्यांचे मालक राहुलभाई पाटील 1001 यांनीही उपस्थिती दाखवली होती. आणि त्या मैदानात जनतेने दोघांनाही इतकं भरभरून प्रेम दिलं जसं काही जनता आणि मथुर राहुलभाई पाटील एकमेकांना एक म्हणजे जन्मल्यापासूनच ओळखत होते. म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्राचं हे वैशिष्ट्यच आहे. इतकं लोक एकमेकाला प्रेम करतात, खूप म्हणजे मनापासून प्रेम करतात. अक्षरशः राहुलभाई पाटील यांना स्टेजवरून खाली जाण्यास सुद्धा पब्लिक जागा देत नव्हती, एवढी गर्दी करत होती. अक्षरशः आदल्या दिवसापासूनच पब्लिक म्हणजे जो काही तो आहे मथुरच्या आणि राहुलभाई पाटील यांच्यासाठी एक सेल्फी काढण्यासाठी बोलण्यासाठी अति उत्सुक झाला होता. आणि आता यानंतर हे झालं, पण यानंतर आपण मेन जो आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की असा बैल आणि असा बैलगाडा मालक होणे नाही. याचं कारण मला म्हणजे का सांगायचंय की मंडळी, आपण बऱ्याच वेळा बघतो की क्षुल्लक निकालामध्ये पार इतके वाद होतात, हमरीतुमरी होती, पार अखिल भारतीय संघटना पदाधिकाऱ्यापर्यंत जाऊन ते निकाल मिटत नाही. त्यावरून भरपूर काही आतापर्यंत त्या निकालाबाबत खूप गोष्टी झालेल्या आहेत. आणि काल लखन मथुर आणि विरुद्ध भवानी आणि एक नंदी होता. सेमीफायनलला अशी काटाकर लढत झाली आणि शेवटपर्यंत म्हणजे एकदम निकाल रेषेवर एक 19-20 म्हणू शकतो आपण, एक फक्त फुटभर किंवा अर्धा फुटभर अंतर दिलं राहिलं नव्हतं. आणि गाडी कुणी मारली, कुणाचा विजय झाला, हे एक म्हणजे एक संभ्रम निर्माण झाला होता. आणि तो निकाल देण्याचं ही कमिटी थोडस म्हणजे अवघड जात होतं. कॅमेऱ्याचा याने सुद्धा तो सामना पण दिसत होता, कधी कधी त्या अँगलनी मथुरचा दिसायचा, या अँगलनी भवानीचा दिसायचा. आणि विशेष म्हणजे नंतर सगळं झाल्यानंतर शेवटी कमिटीने मथुर आणि लखनला निकाल दिला. पण यामध्ये जे भवानीचे मालक होते ते यावर म्हणजे पंचांना ऑब्जेक्शन घेत विचारत होते. त्यातच म्हणजे यात स्वतःहून गाडा मालक राहुलभाई पाटील यांनी म्हणजे याच्यात इंटरेस्ट घेतला आणि त्यांनी स्वतःहून चेक केलं आणि तो निकाल, जाहीर झालेला निकाल त्यांनी नंतर स्वतंत्र युट्यूबवर पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना
सांगितलं की हा निकाल मला नको आहे आणि मी म्हणजे मान्य करतो की माझा मथुरचा यामध्ये पराभव थोडक्यात 19-20 मध्ये झालेला आहे आणि लखनच्या मालकाचं काय याच्यामध्ये मत आहे हे त्यांचं ते ठरवतील इथपर्यंतही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि ह्या गोष्टीने म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे हे खूप असं अविस्मरणीय होत आहे आणि असं कुणी करत नाही. खास करून म्हणजे खूप असं नामांकित ज्यांना खूप नाव आहे असे बैलगाडा मालक यामध्ये म्हणजे खूप काही करून पब्लिक पण त्यांच्या सपोर्टमध्ये असते आणि बैलगाडा मालक पुढे येत नाही. पण दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख झालेली आहे आणि ते राहुलभाई पाटील यांनी काल करून दाखवलंय आणि त्यांच्या ह्या पॉप्युलरचं प्रतीक म्हणूनच हा मथुर बैल इतका दिवस झाले तरी तो पळतोय आणि तो बिंदास पळतोय. काल बी थोडासा निकालात लखननी थोडासा कमी स्पीड लावला म्हणून ती गाडी विजयी झाली नाही आणि तुम्हाला मथुरचं हिस्ट्री सगळ्यांनाच माहिती पण मथुरचं परत एकदा सांगतो. मथुर बंदी उठायच्या आधीपासून म्हणजे 19 डिसेंबर 2020 याच्या आधीपासून आणि आज रोजी 18 ऑगस्ट 2026 म्हणजे लगातार कमीत कमी आपण बघतो त्याला तसं तो 7वं वर्ष तो लगातार पळतोय आणि असा बैल होणे का की एवढा कन्सिस्टन्स म्हणजे सारखं पळणं आणि ते बी काटेकोर पळणं म्हणजे त्याचा कुठेही फाटी लॉबी होत नाही आणि खास म्हणजे ज्यासाठी ओळखला जातो तो म्हणजे पब्लिकवर पळणं. असा पब्लिकला चिरत पळणारा बैल होणे नाही आणि त्यानंतर त्यांनी ते दुसरंच रेकॉर्ड वळवलं आहे की खूप वय झालं तरी किंवा खूप जास्त सारखं पळणं हे त्याचं खासियत आहे आणि त्याच्या बॅच मधले बरेपैकी बैल आता आपल्याला आहे ना फायनल नंबरात दिसत नाही. जसं की सगळ्यांचा एकदम आवडता बैल आहे सोन्या 50-50 आपला द्वादशम हिंदकेसरी बकासूर आहे. सध्या तो आपल्याला थोडस फायनल मध्ये दिसत नाही. त्या बॅचचे बैल म्हणजे फडके शेटचा बादल असेल हे जे त्या बॅचचे बैल होते मथुरच्या ते बैल आपल्याला सध्या फायनल मध्ये दिसत नाही आणि राहुलभाई पाटील यांनी म्हणजे असा मालक होणे नाही याचा एक उदाहरण म्हणजे मागील जून महिन्यात 21 जूनला जे पेडगावच्या सेमीमध्ये गाडी सुटून आल्यावर जी पब्लिकने गाडी धरली होती ती गाडी आजपर्यंत मी आणि कुणीही असं बघितलं नाही की पब्लिकने आपला जीव धोक्यात घालून पार मैदानाच्या मध्यात येऊन गाडी अडवली आणि हे त्यांची गाडी जवळजवळ अडवण्याची धरण्याची मथुरची गाडी खास करून आपण दोनदा बघितलेली आहे. एक आत्ताच्या पेडगावमध्ये बघितली आणि श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानात सुद्धा त्या बारीक आदत बैलाबरोबर पुष्पाबरोबर ती गाडी सुटून आली तेव्हाही बघितली. म्हणजे असा बैल होणे नाही ना असा मालकही होणे आणि हे बैलगाडा शर्यत क्षेत्राला अशा माणसांची बैलांची खूप गरज आहे. त्याच्यामुळेच ही पब्लिकचा विश्वास टिकून आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे जर आपण ते भवानी आणि ते नंदी त्यांच्या विचारातून बघितलं तर त्यांच्या मनात कायम आयुष्यात राहिलं असतं की बाबा निकाल आमचा होता आम्ही मथुरच्या बरोबर विजय मिळवला थोडसा इकडं तिकडे मिळवला कदाचित सामना भी असू शकला असता पण एक्झॅक्ट शूटिंग मध्ये तो समजला नाही किंवा कमिटीने तो निर्णय घेतला नाही. पण त्यांच्या मनात कायम आयुष्यभर मथुर बद्दल आणि राहुलभाई बद्दल आणि जेणेकरून सगळ्या त्यांच्या फॅन बद्दल एकच गैरसमज राहिला असला की की सामान्य माणसाला विचारात घेतलं जात नाही आणि आणि आपलं जेवढं वजन आपली जेवढी पॉप्युलरिटी तेवढ्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये जातात हा चुकीचा मेसेज गेला पाहिजे गेला असता आणि हे कुठेतरी राहुलभाई पाटील यांनी त्यांना अंतकरण वाटला आणि त्यामुळेच तो खरंच दिलदार मनाचा राजा माणूस आहे आणि असा बैल आणि परत एकदा सांगतो असा बैलगाडा मालक होणे नाही हे म्हणजे एक अविस्मरणीय आणि एक म्हणजे याची कल्पना पण करू शकते इतकं प्रेम आहे आणि हे त्यांनी त्यांच्या स्वभावातून त्यांच्या विचारातून आणि त्यांच्या कृतीतून करून ठेवलाय. सगळ्यांना ह्या गोष्टी जमत नाही आणि हातावर आणि बोटावर मोजणे इतके सुद्धा लोक
राहुलभाई पाटील सारखे आत्ता तरी आपल्याला सध्या दिसत नाही, कारण गुलालाचा संघर्ष हा खूप मोठा झालेला आहे. 1200 गाड्या म्हणजे कमीत कमी 2500 बैलांतून नंदीतून कुठेतरी गुलाल मिळतो. एक 9 ते 10 गाड्यांना, 20 ते 22 बैलांना, हे खूप म्हणजे खूप अतिशय मोठी गोष्ट ठरलेली आहे. आव्हानात्मक गोष्टी झालेली. यासाठी लोक 3-3 वर्ष एक नंबर मध्ये पळणारे लोक सुद्धा संघर्ष करतात आणि ह्या गोष्टीमध्ये कोणीही आपला गुलाल सोडत नाही. पण ज्याचं शेवटी मन मोठं असतंय, त्याचं सर्व काही एकदम मोठं असतं, असेच व्यक्ती हे गोष्टी करू शकतात. आणि यामध्ये राहुलभाई पाटील 1001 मथुर 1001. परत एकदा सांगतो मित्रांनो, असा बैल होणे नाही आणि असा बैलगाडा मला काही होणे नाही. तर तुम्हाला यामध्ये राहुलभाई पाटील आणि मथुर बद्दल काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच माहितीसाठी पब्लिक किंग या चॅनलला बघत राहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.